शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण साबुदाणा आणि बटाटा चकली ही रेसिपी पाहणार आहोत। करायला एकदम सोपी, छान अशा टिप्स आणि ट्रिक्ससह तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो। चला मग पटापट जे नवीन आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। त्यासाठी बघा, आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला होता, तो मी रात्रीच भिजवला होता। हे बघा किती छान भिजला आहे। तो आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। फक्त आपण चालू बंद करून फिरवायचे, पूर्ण बारीक करायचं नाही। त्यामध्ये आपण 1 किलो बटाटे घेतले आहेत, किसून घ्यायचे आहेत ते, आणि लाल मिरची पावडर घेतला आहे, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल, पण आमच्याकडे लाल तिखट आवडतं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। खूप सुंदर आणि एकदम करायला सोपी तुम्हाला दाखवते मी। बटाटा एक किसून अशा प्रकारे आपण किसून घ्यायचा आहे। बटाटा किसून घेतला म्हणजे शेवग्यातून एकदम सहजरित्या बाहेर येतो। तुम्हाला जर हाताने तुम्ही मॅश केलं तर मध्ये मध्ये अडकतं चकली पाडताना, म्हणून पूर्ण किसून घ्यायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते पण प्रेस करायचं आहे, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन साध्या सोप्या सिंपल अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील मैत्रिणींनो। अशा प्रकारे आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत। खूप सुंदर होतात, खुसखुशीत, आणि तेल पण अजिबात राहत नाही। एवढे छान अशा साबुदाणा चकली सोप्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो। हे बघा, अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतला आहे। जो चकलीचा शेवगा आहे तो आपण घेणार आहोत, आणि असा गोळा करून त्यामध्ये आपण दाबून भरणार आहोत। हे बघा, असा गोळा करायचा म्हणजे मध्ये मध्ये चकली तुटणार नाही। पटापट चला मग लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे, आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायचे, आणि छान छान कमेंट्स करायच्या आहेत। जर तुम्हाला अजून काही यामध्ये बदल हवा असेल तर तुम्ही मला सजेशन करू शकता। स्वागत आहे आपल्या सजेशनचं। अशा प्रकारे आपण बघा पूर्ण दाबून भरला आहे। मी तुम्हाला ताटामध्ये कसं बनवायचं ते दाखवते। पूर्ण वरती शेवगा धरायचा नाही, खाली धरायचं आहे, म्हणजे त्याची जी तार आहे ती तुटणार नाही। बघा किती सहज चकली पडते आहे। मी छोटेच करणार आहे। तुम्हाला अजून मोठा आकार हवा असेल, वेडे जास्त हवे असतील तर तुम्ही करू शकता। बघा किती सहजरित्या पडते, अजिबात तुटत नाही। त्यामुळे साबुदाणा थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतले आहेत। तुम्ही घरामध्ये, तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पण वाळवू शकता, आणि नंतर 1 दिवस उन्हामध्ये ठेवू शकता। मी 3 दिवस उन्हामध्ये छान असे वाळवले आहेत। बघा किती सुंदर झाले आहेत, आणि आकार पण छान आला आहे। जसा तुम्हाला आकार हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता। एवढ्या सुंदर साबुदाणा बटाटा चकली रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे। बघा किती छान झाली आहेत। जसा आकार हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता। हे बघा, साबुदाणा बटाटा चकली खूप सुंदर, चवीला पण खूप सुंदर। तुम्हाला मी आता तळून दाखवते। कढईमध्ये तेल गरम करून घेतले। बघा पूर्ण गरम करायचं आहे तेल। बघा किती सुंदर फुलत आहेत अगदी। आपण त्यामध्ये काहीही दुसरं टाकलं नाही फुलण्यासाठी। बघा किती सुंदर फुलत आहेत, आणि करायला पण अगदी सोप्या। फक्त आपण ज्या 2-3 टिप्स आहेत त्या तुम्ही त्याचा वापर करायचा आहे, म्हणजे तुमची साबुदाणा चकली अजिबात तुटणार नाही। हे बघा किती सुंदर फुलल्या आहेत, आणि खायला पण खुसखुशीत, अजिबात तेल राहत नाही। आपण सोड्याचा पण वापर केला नाही, किंवा कुठला पापड खारा वगैरे पण टाकला नाही। एवढे सुंदर बघा फुलत आहेत, बघू शकता आपण किती सुंदर फुलल्या आहेत। अगदी बटाटा आणि साबुदाणा पूर्ण फुलला आहे। मी दुसऱ्यांदा तुम्हाला तळून दाखवते। व्हिडिओ मैत्रिणींनो कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कसं झालं आहे साबुदाणा बटाटे चकली ते तुमच्या लक्षात येईल। आणि तळताना पण फुल गॅस ठेवायचा सुरुवातीला, आणि नंतर तळताना
मध्यम गॅस ठेवायचा आहे, म्हणजे करपणार नाही. छान अशा आतपर्यंत तळल्या जातील. अधूनमधून पलटी करायच्या आहेत, म्हणजे दोन्ही बाजू छान अशा तळल्या जातील. बघा किती सुंदर फुलल्या आहेत. करून बघा मैत्रिणींनो, आणि केल्यानंतर कशा झाल्या मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतात ते पण कमेंट्स करून सांगायचं आहे. हे बघा किती सुंदर फुलल्या आहेत. तुम्हाला आता मी तोडून दाखवते. बघा किती सहज कुरकुरीत झाले आहेत, अगदी छान. अजिबात हाताला तेलसुद्धा लागलं नाही, तेलकट पण अजिबात नाही. त्यामुळे करून बघा. आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. स्वस्त राहा, मस्त राहा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.